मनुष्य जीवनातला धर्म आहे. अनेक धर्म एक सांगतो पुढे जातो. प्रत्येक पुरुषानं घराच्या बाहेर पडल्याच्या नंतर रस्त्याने चालणाऱ्या प्रत्येक स्त्रीमध्ये आपल्या आईला किंवा बहिणीला पाहिलं ना तर या महाराष्ट्रात एकही अन्याय अत्याचार आणि बलात्कार होणार नाही. प्रत्येक माता भगिनीनं घराच्या बाहेर पडल्याच्या नंतर प्रत्येक पुरुषाकडे आपल्या वडिलाच्या अर्थात भावाच्या दृष्टिकोनातून पाहिलं ना तर प्रत्येक माता भगिनीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोण्या नराधमाची हिंमत होणार नाही. कारण या महाराष्ट्राची संस्कृती आता धुळीत मिळत चालली आहे. गेल्या 1 महिन्यापूर्वी बदलापूरला एक दुर्दैवी घटना घडली. 3 वर्ष आणि 8 महिन्याच्या मुलीचं वय आहे. किती काय चिमुरडा जीव असेल हो तिचा. 3 वर्ष आणि 8 महिन्याच्या चिमुरड्या ताईचं वय आहे. त्या ताईवर अक्षय शिंदे नावाचा नराधम अत्याचार करतोय. 67 वर्षाच्या आजीचं वय आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या मांजरी गावातील सुमनबाई विटणोर त्या माऊलीचं नाव. 67 वर्षाच्या आजीच्या गळ्यातील सोनं तोडून घेऊन गळा दाबून तिची निर्घुणपणे हत्या करावी अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात घडत आहेत. कोपर्डीतील श्रद्धाताईच्या अत्याचार प्रकरणापासून तर या महिनाभरामध्ये एवढ्या दुर्दैवी घटना घडल्या त्या लाजवणाऱ्या. कळव्यामध्ये मतिमंद मुलीवर शाळेत अत्याचार होतो. अकोल्यामध्ये 6 शाळेतल्या मुलीवर शाळेच्या शिक्षकाकडून अत्याचार होतोय. पुण्यासारख्या ठिकाणी स्कूल बसमध्ये शाळेत जाणाऱ्या मुलीवर स्कूल बसच्या चालकाकडून अत्याचार होतो. आमच्या माता भगिनींनी घराच्या बाहेर पडावं की नाही अशी दुर्दैवी अवस्था तयार होते. त्यावेळी आमचे छत्रपती आम्हाला आठवतात. वाकड्या नजरेने आमच्या माता मावळ्याकडे तो बघेल त्याच्या डोळ्यात तापलेल्या सळाया घाला. जो आमच्या माता मावळ्यावरती हात उगारेल त्याचे हात पाय छाटून कलम करा, त्याला घरावर ढकलून द्या. अशा छत्रपतीच्या कायद्याची या महाराष्ट्रात गरज आहे. गरज आहे महाराज. त्याच्याशिवाय अत्याचार थांबणार नाही. ज्यावेळी या 4-5 दुर्दैवी घटना महाराष्ट्रात घडत होत्या ना त्यावेळी 2 घटना अजून घडत होत्या. एकीकडं रक्षाबंधनाचा बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सन्मान करणारा सण साजरा केला जात होता. एकीकडं महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणी योजनेचे फॉर्म भरत होत्या. एकीकडं काही बहिणी आपल्या भावाला राख्या बांधण्याकरता रक्षाबंधनला जात आहेत आणि एकीकडे आमच्या याच माता मावल्यावरती अत्याचार होतात. मग आम्ही गणपती बाप्पाच्या साक्षीनं, यांची साक्ष महत्वाची आहे कारण त्यांची सोंड आहे वक्र. गणपती बाप्पाच्या साक्षीनं आम्ही सरकारला सांगू, साहेब आमच्या माता भगिनींना 1500 रुपयाची गरज नाही तर आमच्या माता भगिनींना त्यांचे रक्षण करण्याची गरज आहे. त्यांचं रक्षण जर झालं ना, माता मावल्याची आबरू जर या महाराष्ट्रात लुटली गेली नाही ना तर याच्यासारखं आम्हाला योगदान कोणतंच मिळालं नाही आणि मिळणार नाही. आमच्या माता मावल्याची इज्जत आणि आबरू आम्हाला महत्वाची. आता रक्षाबंधन झालं आणि आता भाऊबीज, दिवाळी भाऊबीज येईल. इथं जमलेल्या प्रत्येक बहिणीला मी विनंती करेल, आता रक्षाबंधन झालं, भाऊबीजीला तुम्ही भावाला ओवाळताल आणि भाऊ म्हणेल की ताई मी तुला काय भेट देऊ. त्या भावाला एकच गोष्ट, 2 गोष्टी त्या भावाला मागा. दादा, पहिली गोष्ट माझ्या रक्षणासाठी मला धारदार शस्त्र दे. मी महिषासुर मर्दिनीची भक्त आहे. माझ्या हातात धारदार शस्त्र दे. ते शस्त्र मी स्वरक्षणासाठी ठेवील. जो नराधम माझ्याकडे वाकड्या नजरेने बघेल ना त्याच्या नरडीचा घोट तुझी ताई घेईल. यासाठी धारदार शस्त्र आपल्या भावाकडे मागा स्वरक्षणासाठी. तो म्हटला ताई अजून काय देऊ, तर त्याला अजून एक गोष्ट मागा. दादा, घराच्या बाहेर पडताना तुझी सख्खी बहीण म्हणून माझा सन्मान करून मला जी इज्जत देतोस ना ती इतरांच्या बहिणीला दे. एवढं मागा गड्या, एकही अन्याय अत्याचार होणार नाही. हे आपलं कर्तव्य आहे महाराज. माणसाच्या जीवनात प्रामुख्यानं 3 प्रकारचे धर्म आहे.
पहिला धर्म कौटुंबिक धर्म. कुटुंबिक धर्म कशाला म्हणतात? आपल्या कुटुंबात आपल्यावर जी जबाबदारी आपल्या वाट्याला आली ती निभावली की कौटुंबिक धर्माचं पालन झालं. माणसाच्या जीवनात दुसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे, त्याला आध्यात्मिक धर्म असं म्हणतात. कशाला म्हणायचं आध्यात्मिक धर्म? भगवान परमात्म्यानं सुंदर असा नरदेह तुम्हाला आम्हाला दिला, त्याचं भजन करण्याकरता देवे दिला देह भजना गोमटा आणि तोया झाला फाटा. सुंदर असा नरदेह भगवान परमात्म्यानं दिला, त्याचं भजन करण्याकरता. त्याचं भजन करणं माणसाच्या जीवनातला आध्यात्मिक धर्म आहे. भजन करण्याचा उपदेश माणसालाच का? पुन्हा चिंतन बाजूला जाईल. भजन करण्याचा उपदेश माणसाला यासाठी, भजन करण्याचं ज्ञान फक्त माणसाला आहे. देवाचे भजन आणि काही ज्ञान. माणसाशिवाय भजन करण्याचं ज्ञान दुसऱ्या प्राण्याला नाही, म्हणून त्यांना पाप पुण्य सुद्धा कळत. पशु काय पाप पुण्य जाणती आणि उत्तम मध्यम भोग. पशुला भजन करण्याचं ज्ञान नाही म्हणून पाप पुण्य सुद्धा कळत नाही. म्हणून कुत्रे कधी पंढरपूरच्या दिंडीत जात, गाढव कधी कीर्तनात येत, गाढव कीर्तनाला येतच नाहीत, घरी झोपतात. पण माणसाच्या जीवनातला हा आध्यात्मिक धर्म आहे आणि माणसाच्या जीवनातला तिसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे, त्याला सामाजिक धर्म असं म्हणतात. कशाला म्हणायचं सामाजिक धर्म? आपल्या जीवनात कुणाचं चांगलं नाही करता आलं तर करू नका, पण कुणाचं वाईट सुद्धा करू नका. एखाद्या गरीबाच्या लेकीच्या लग्नाला नाही जाता आलं तर अजिबात जाऊ नका, पण कोण्या गरीबाच्या लेकीचं लग्न मोडण्याचं पाप सुद्धा करू नका. एखाद्या गरीबाला घर बांधण्याकरिता मदत करता येत नसेल तर करू नका, पण कोण्या गरीबाची झोपडी जाळण्याचं पाप सुद्धा करू नका. कोणाच्या वाटेवर फुलं नाही टाकता आली तर टाकू नका, पण कोणाच्या वाटेवर काटे सुद्धा टाकू नका. भला किसी का कर ना सके तो, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो, काटे बनकर मत रहना. हा सामाजिक धर्म आहे. तुम्ही म्हणाल सामाजिक धर्म पाळणं आमच्यासाठी गरजेचं आहे का? हो, गरजेचं आहे. सामाजिक धर्म का पाळावा? सामाजिक धर्माचं काय मोल आहे, सामाजिक धर्माची काय किंमत आहे आणि सामाजिक धर्माची काय ताकद आहे, हे मनोज जरांगे पाटील नावाच्या मराठ्याच्या वाघानं संपूर्ण भारत देशाला दाखवून दिले. काय काम आहे महाराज जरांगे पाटलाचं? 22 वर्ष समाजासाठी संघर्ष केला त्या माणसानं. पोटात अन्नाचा कण नसताना तो माणूस समाजासाठी वनवन फिरला, हे मी माझ्या डोळ्यानं पाहिलंय. अंगावरती फाटकी कपडे असताना त्या माणसानं समाज जागृती केली, हे मी माझ्या डोळ्यानं पाहिलंय. स्वतःच्या घरात महिनाभर पुरेल एवढं अन्नधान्य नसताना सुद्धा त्या माणसानं स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून फक्त स्वतःच्या समाजाच्या हितासाठी 22 वर्ष संघर्ष केला. परिणाम महाराष्ट्रातले कोट्यावधी मराठी जरांगे पाटील नावाच्या वाघाला डोक्यावर घेऊन नाचत आहेत. फार मोठा त्याग त्या माणसानं समाजासाठी केला. पण त्याग गाजला आणि समर्पण गाजलं.
29 ऑगस्ट 2023च्या आक्रोश मेळाव्यानंतर जरांगे पाटील उपोषणाला बसले. जरांगे पाटलाच्या उपोषणस्थळी सराटी आंतरवाडीत लाठी हल्ला झाला. सगळ्यांना आपल्याला माहित आहे, थोडक्यात बोलून पुढे जातो. लाठी हल्ला सरकारने केला आंदोलन मोडायला, पण लाठी हल्ला आंदोलन मोडायला केला, पण मोडलं नाही. उलट आंदोलन वाढलं. सरकारला वाटलं आपण करायला गेलो, गणपतीन झाला मारुती. महाराष्ट्रातले सगळे मराठे सराटी आंतरवाली मराठ्यांची पंढरी बनली होती आणि मनोज जरांगे पाटील मराठ्यांचं दैवत पांडुरंग बनले होते. सरकारला वाटलं जरांगे पाटलाचं आंदोलन मोडायला वापरलेला पहिला पर्याय फसला. जरांगे पाटलाला शब्द दिले, खोटं आश्वासन दिलं, उपोषण सोडायला लावलं, आंदोलन मोडण्याकरता अनेक पर्याय वापरले. मग सरकारनं दुसरा पर्याय वापरला, मनोज जरांगे पाटलांना मॅनेज करण्याचा. ऐका बरं का, मॅनेज करण्याकरता सरकारची काही माणसं गेली. जरांगे पाटील मॅनेज झाले नाही, पण जरांगे पाटलांना सांगितलं कुजबूज करू नका, जे काय बोलायचे ते माझ्या समाजाच्या समोर बोला, कारण मी खानदानी मराठ्यांचा पोरगा, समाजाशी गद्दारी करणार नाही. जरांगे पाटलांना मॅनेज करण्याचा दुसरा पर्याय सरकारचा फसला. मग सरकारनं तिसरा पर्याय वापरला, जातीत भांडणं लावण्याचा. ऐका बरं, जातीत भांडणं लावण्याचा तिसरा पर्याय सरकारनं वापरला. आणि त्यासाठी सरकारनं महाराष्ट्रात काही कुत्रे पाठवले. कुत्रे एकीकडे जरांगे पाटलाच्या रेकॉर्ड ब्रेक सभा होत होत्या. दुपारी 2 वाजता होणारी सभा रात्रीच्या 2ला झाली बीडला. 10 लाख मराठे जागचे उठले नाही. 10 लाख मराठ्यांनी 12 तास ग्राउंड सोडलं नाही. एकीकडे 10 लाख मराठ्यांच्या सभा होत होत्या आणि जरांगे पाटलाच्या विरोधात सोडलेल्या सरकारच्या पाळीव कुत्र्याच्या सभा दुसरीकडं 300 लोक, 350 लोक, त्याच्यातले 150 स्टेजवर आणि 150 खाली. खालच्या 150 50 साऊंड सिस्टम आले. जातीत भांडणं लावायला काही कुत्रे पाठवले. पण महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीचे लोक एवढ्या हुशार आहे, त्या सगळ्या लोकांनी ठरवलं मनोज जरांगे नुसते मराठ्यांसाठी लढू द्या, पण प्रामाणिकपणे लढतायत. सगळ्या जातीच्या लोकांनी जरांगे पाटलाला पाठिंबा दिला. म्हणून तर 14 ऑक्टोबरच्या जरांगे पाटलाच्या आंतरवालीच्या विराट सभेत मुसलमानाचे पोरं पाणी वाटप करत होते. धनगर समाजाच्या माणसानं उभ्या पिकात नांगर घातला आणि जरांगे पाटलाच्या सभेला जागा करून दिली. जिथं पाटलाची सभा 700 एकरवर झाली ना, तिथं 100 एकर जमीनही मराठ्याची नाही, सगळी जमीन धनगर बांधवाची आहे. सगळ्यांनी जागा दिली आणि सरकारला वाटलं आपण जातीत भांडणं लावायला कुत्रे पाठवले. काही फरक पडला नाही, कारण महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीच्या लोकात शिवछत्रपतीचा गुण्यागोविंदानं नांदण्याचा विचार आहे. म्हणून ते लोक जातीत भांडले नाही. त्यांना वाटलं कुत्र्या पाठवून काही मेळ बसत नाही, मग त्यांनी एक कुत्राच पाठवला. मला बोलायच नव्हतं, पण 2-4 जण म्हणे ते बोला राव, तुम्ही ते बोला राव. त्यांना वाटलं कुत्र्या पाठवून काही मेळ बसत नाही, मग त्यांनी कुत्राच पाठवला एकच, पण पिसाळ्याला पाठवला. पिसाळ्याला ते वकील लय डेंजर, ते लय खतरनाक. पाहतं एकीकडं, बोलत एकीकडं, जिलेबीकडे पाहतं ना भजे मागत. काय बोलण्याची काय पद्धत असते. भेटत नाही रे मराठा. अरे तू वकील आहेस का कोण आहे, बोलण्याची काय पद्धत. ते वकिलाची भाषा पाहत्या सदावर्तीची. भेटत नाही रे मराठ्यांनो आरक्षण, तुम्हाला भेटलं. अरे तुला लखवा झाला का पॅरेलेस झाला भाऊ. विनाकारण मुंकण्याचं काम केलं, काही फरक पडला नाही. जरांगे पाटलावर कायम टीका केली आणि जरांगे पाटलावर टीका करताना तिची स्टाईल झालं गे बा. या मनोज जरांगेमुळे पोलीस धारा तिरती पडले. मनोज जरांगेला तातडीने अटक करा, मुसक्या बांधा. अरे हकन्या, तू मंगेश साबळे नावाच्या मराठ्याच्या साध्या सरपंचाला अटक करू शकला नाही, जरांगे पाटील नावाच्या वाघाला काय अटक करशील. तो सदावर्ती एवढा हुशार आहे, त्याने एक गाढवीन पाळलेली, गाढवीन, आणि तो दररोज गाढविणीचं दूध पितो.
मी खोटं बोलत नाही. मी पहिल्यांदा कीर्तनात सांगितलं हे ते गाढविणीचं दूध पितो, तर त्याला मीडियावाल्यानं प्रश्न विचारला की तुम्ही गाढविणीचं दूध पिता असा तुमच्यावर आरोप होतोय. त्यानं उत्तर काय दिलं? अजिबात नाही, आता नाही, नांदेडला होतो तेव्हा पित होतो. माझ्यावर टीका करणाऱ्याला गाढविणीच्या दुधाचं काय महत्व कळणार? ते 5,000 रुपये लिटर आहे. म्हणजे पहिला गाढवीन पाळून पित होता ना, आता इकत घेऊन पितो. पण येतो कशी बुद्धी येईल भाऊ तुला? आणि त्याने ते चष्मा कुठून आणला अजून कळना भाऊ मला. जणू एडिंग करून आणला. विनाकारण भुंकण्याचं काम हे लोक करतायत. ते सदावर ते मध्ये मध्ये शांत बसलो, ते मध्ये नारायण राणे उठले. मनोज जरांगेने विचार करून बोलाव, त्यांचे डोळे कायम लाल असतात. मनोज जरांगेने विचार करून बोलाव. आपली उंची किती, आपण बोलतो किती, याचा विचार जरांगेने करावा. म्हणतं कोण? ज्याची उंची मुळात 1.5 फूट आहे तेव्हा राणे. तेच 1.5 फूट आहे. मी म्हणलं राणे साहेब कशाला नादी लागता मराठ्यांच्या? तुम्ही आणि तुमचे 2 पोरं एकावर एक जरी उभे राहिले तरी जरांगे पाटला इतकी उंची होणार नाही. 1.5 4.5 विनाकारण मध्ये ते रामदास कदम उठले. मनोज जरांगेंनी मला त्यांचा ठेका घेतला काय? तोत्र मला तोल्यातले मला थे आणि कोकणातले मला थे लोती बेती व्यवहार होत नाही. आम्ही का सोयरी करायला आलो कर तिकडं? विनाकारण या लोकांनी जरांगे पाटलांना बदनाम करण्याचं काम केलं. काल परवापासून अजून एक कुत्रा लागला भुंकायला. राजा भाऊ राऊत बार्शीचा आमदार आहे. समाज एकत्र झालाय भाऊ. तुला जर समाजाच्या कामात सहभाग घेता येत नसेल तर घेऊ नको, पण समाजाच्या विरोधात पाऊल उचलू नको. जरांगे पाटील असे, जरांगे पाटील तसे, पाटलावर चुकीचे आरोप करण्यामध्ये त्या राजाभाऊ राऊतांनी पाटलांना चॅलेंज केलं. राजाभाऊ जरांगे पाटलाला चॅलेंज कुणीच करू नये. राज्यातला नाही देशातल्या कोणत्याही नेत्याने जर जरांगे पाटलांना मराठ्यांना चॅलेंज केलं ना, तर दिल्लीच्या औरंगजेब बादशाला या मातीत गाडणारे मराठे तुझ्यासारख्याला गालायला वेळ लागणार नाही. ओ पाटील निस्ते म्हणले ज्याला पाडायचं त्याला पाडा, ते पुन्हा घर सोडून बाहेर आले नाही. तू जर पाटलाच्या विरोधात उघड असेल ना तर मराठे तुझा बदला घेतील. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगतो, जरांगे पाटलाचा समाजासाठी संघर्ष आहे. प्रामाणिकपणे तो माणूस समाजासाठी काम करतोय. त्या माणसाच्या बद्दल अनेक समज आणि गैरसमज पसरवले जातील. कोणत्याही समज गैरसमजाला बदनामीला बळी न पडता त्या माणसाला खंबीरपणे साथ द्या. त्या माणसाचा उदो उदो केला जातोय. जिवंतपणे एवढा उदो उदो या महाराष्ट्रात आतापर्यंत इतिहासात कधीच कुणाचा झाला नाही, तेवढा जरांगे पाटलाचा झाला. आणि आता कुणी कितीही भुंकलं तर काही फरक पडणार नाही, कारण जरांगे पाटलाचा आता इतिहास झालाय. या इतिहासाला कोणीही थांबू शकत नाही, बदलू शकत नाही. जरांगे पाटलांनी समाजासाठी सामाजिक कार्याचं पालन केलं म्हणून इथपर्यंत पोहोचले. विठाला आणि जीवन जगताना जे लोक फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार करतात, एक दिवस त्यांचंच रक्त त्यांना विसरल्याशिवाय राहत नाही. आणि जे लोक जीवन जगताना स्वतःच्या रक्ताचा विचार करतात, एक दिवस त्याचंच रक्त त्याला विसरल्याशिवाय राहत नाही. आणि जे लोक इतरांच्या जगाच्या रक्ताचा विचार करतात त्यांच्या नावाचा इतिहास झाल्याशिवाय राहत नाही. 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राजाधिराज छत्रपती शिवराजाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. 18 पगड जातीच्या लोकांच्या डोईवर सुखाचं छत्र धरावं यासाठी महाराजांना स्वराज्य महाराष्ट्राच्या मातीत उभा केला. महाराजांना स्वराज्य निर्माण करताना 18 पगड जातीचा एक जिगरबाज बुलंद निधड्या छातीचा वीर मावळा सोबत घेतला होता. मराठा होता, धनगर होता, चांभार होता, कुंभार होता, साडी होता, दिली होता, माळी होता, भिल्ल होता, वडार होता, नाटक होता, मुस्लिम होता, ब्राह्मण होता. 18 पगड जातीच्या मावळ्याला घेऊन महाराजांना स्वराज्य निर्माण केलं होतं. महाराजांना स्वराज्य निर्माण करण्याच्या अगोदर
या महाराष्ट्राची परिस्थिती होती कशी, भयावह अवस्था होती कशी. घरट्यातील पक्षी सुरक्षित नव्हते, की गोठ्यातील जनावर सुरक्षित नव्हते, मंदिरातील देव देवतांच्या मूर्ती सुरक्षित नव्हत्या, की घराघरातील माता भगिनी सुरक्षित नव्हत्या. जिकडे तिकडे आकांत मांडला होता दुश्मनाने आणि अशा आकांत मानलेल्या दुर्दैवी परिस्थितीमध्ये ज्याने स्वतःच्या मनगटाच्या जोरावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, औरंगजेब घायाळ केला, अफजलाचा कोठडा काढला, शाहिस्त्याची बोट छानली आणि अशा सर्व दुश्मनांचा नाश करून सह्याद्रीचा चक्रवर्ती सम्राट झाला. अशा धर्मवीर कर्मवीर शूरवीर दानवीर छत्रपती शिवरायांना सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून मानाचा मुजरा करा. महिला राजा शिवबा जन्माला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्माला. होत होती माझी वाऊची केतरी स्वराजाची, की माझी गावाची केतरी स्वराजाची. टाळ्या वाजवा सगळे. 5 मिनिटात थांबायचंय मला. दुर्दैवानं फोन सुद्धा आला. आमच्या काकू वारल्या, चालू कीर्तनात फोन आला. आजारी होत्या, जास्त वयस्कर नव्हत्या, पण आजारी असल्यामुळे त्या वारल्या. किती वाजले तो? 11 ना. 5 मिनिटं बाकी आहेत. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, विठाला विठाला महाराजाने कार्य धर्मासाठी केलंय, समाजासाठी केलंय. आणि जी माणसं दुसऱ्यासाठी जगतात, जी माणसं परार्थासाठी जगतात ना, त्यांच्या नावाचा इतिहास होत असतो. विठाला विठाला महाराजांच्या मावळ सेनेत जीवाला जीव देणारे मावळे होते. मला बोलायचं होतं अजून, पण आता हिंमत होत नाहीये. बाजीप्रभू सारखा मावळा आहे, तानाजी मालुसरेन सारखा मावळा आहे, शिवा काशीदान सारखा मावळा आहे, येसाजी कंकान सारखा मावळा आहे. एक एक मावळा लढतोय, महाराजांसाठी प्राणाची आहुती देतोय, आपल्या जीवाची बाजी लावतोय. घोडखिंडीतून राजांना विशाळगडाकडे, पन्हाळगड ते विशाळगड प्रवास सुखरूप करून देणारी बाजी, सिद्धी जोहर नावाच्या दुश्मनाच्या तहाची भोळणी करून राजांना सुखरूप गडावर पाठवणारे शिवा काशीद, आणि आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं म्हणून पोटच्या पोराचं लग्न सोडून कोंडाणा किल्ल्याची मोहीम हाती घेऊन राजांचा प्राण वाचवण्याकरता स्वतःचा प्राण देणारा तानाजी नावाचा मावळा या मातीत लढला. का करावं लागलंय त्यांना? हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. त्यांनी जर बलिदान दिलं नसतं तर धर्म टिकला नसता. त्याच्या पलीकडे जाऊन सांगू धर्म काय. ज्या गणपती बाप्पाच्या प्रांगणात आपण कीर्तनाच करतोय, या गणेश उत्सवाची सुरुवात महाराष्ट्रात बाळ गंगाधर लोकमान्य टिळकांनी केली. लोकमान्य टिळकांनी केली करण्यामागचा उद्देश हा आहे
की विघटित झालेला माझा हिंदू समाज एकत्र व्हावा, सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना एकत्र करण्याकरता बाळ गंगाधर टिळकांनी गणेश उत्सवाची स्थापना केली. गणपती बाप्पाचं आगमन होतंय. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी 10, 11, कधी 12 दिवसाचा, तिथीचं कमी जास्त झालं तर अनंत चतुर्दशीपर्यंतचा हा प्रवास. गणेश उत्सवाच्या निमित्तानं समाज एकत्रित व्हावा, संघटित व्हावा, एकत्रित राहावा, याकरता लोकमान्य टिळकांनी जे काम केलंय हेच आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम. धर्माचं पालन करताना तीक्ष्ण अशा शब्दरूपी बाणाचं शस्त्र हाती घेऊन धर्माच्या पालनाचं काम संत करतात. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनही बाण फिरे. संताच्या जीवनात शब्दरूपी बाण आहे, शब्दरूपी शस्त्र आहे. तुकोबाराय म्हणतात, बाबा या पवित्र धर्मकार्यात, या पवित्र सत्कार्यात कसल्याही प्रकारचा भेदभाव न करता, भीडभार न राखता, नाही भीडभार. तुका म्हणे साना थोर विठोबार प्रत्येकानं आपल्या वाट्याला येईल तेवढं धर्माचं कार्य जेवढं करता येईल तेवढं करा. गड्या गणपती बाप्पा बसले, काहींनी वर्गणी द्या, काहींना या